हरिओम. तर मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि म्हणूनच आज आपण एक नवीन छान अशी संत कथा ऐकणार. सगळ्यांनी मला सांगा आता इतक्यातच आपण आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा बघितली ती म्हणजे कोणती? ती म्हणजे पंढरपूरची वारी. आणि ही वारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुराला पोहोचते. त्यामध्ये अनेक संतांच्या पालख्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून निघतात, जसं की आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, देहूवरून तुकाराम महाराजांची पालखी निघते. अशा अनेक वेगवेगळ्या संतांचे पालखी घेऊन सगळे भाविक अतिशय आनंदात देवाचं भजन करत नाच गात दिंड्या घेऊन आपल्या पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीला भेटायला जातात. तर अशा या महाराष्ट्रात भूमी आपला सगळ्यांचा जन्म झाला आणि आपण तिथल्या महाराष्ट्राच्या भूमीचे भाग आहोत आणि इथे अनेक मोठे मोठे संत होऊन गेले. आणि त्यातलेच आपल्याला सगळ्यांनाच माहिती असलेले म्हणजे सगळ्यात जवळचे आपले म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, ज्यांनी एवढ्या मोठ्या भगवद्गीतेला जी सगळ्यांना संस्कृतमध्ये अवघड वाटते, तर त्याचं सगळ्यात सोपं असं अनुवाद म्हणजे आपल्या सर्वांच्या सगळ्या मराठी लोकांना सगळ्या लोकांना कळावं असं सोप्या भाषेत त्यांनी त्याच्यावर ज्ञानेश्वरीचं विवरण केलं. आणि याच ज्ञानेश्वर माऊलीचे मोठे बंधू आणि त्यांचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ महाराज यांची आज आपण गोष्ट ऐकणार आहोत. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 भावंड म्हणजे अतिशय अलौकिक भावंड होती. ती म्हणतात की निवृत्तीनाथ महाराज म्हणजे शंकराचे अवतार होते, ज्ञानदेव महाराज म्हणजे विष्णूचे अवतार, सोपानदेव हे ब्रह्मदेवाचे अवतार, तर मुक्ताबाई म्हणजे साक्षात देवी स्वरूप होत्या. त्यांचे वडील म्हणजे विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांवर खूप छान संस्कार केले. स्वतः विठ्ठलपंत हे खूप मोठे योगी आणि विद्वान होते, तर त्यांनी आपल्या सर्व मुलांना शास्त्रांचं ज्ञान दिलं, त्यांना खूप चांगले साधना वगैरे शिकवल्या. आणि असंच एकदा हे आई वडील म्हणजे रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत आपल्या 4ही मुलांना घेऊन नाशिकला त्र्यंबकेश्वरला निघाले होते. तेव्हा जवळच ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जाताना त्यावेळी काय झालं, निवृत्तीनाथ महाराज थोडे रस्ता चुकले, थोडे बाजूला गेले आणि त्या रस्त्यावर त्यांना पण दिसलं माहितीये, त्यांना तिथे वाघ दिसला आणि तो वाघ त्यांचा काही केला रस्ताच सोडेना. तो म्हणजे निवृत्तीनाथ महाराज दुसरीकडून जायचा प्रयत्न केला तरी वाघ त्यांना अडवूनच ठेवलं. आणि तो वाघ काय पण तेव्हा तुम्हाला असं वाटेल की निवृत्तीनाथ महाराज मोठे होते का, तर नाही, ते अगदीच लहान होते, ते 14-15 वर्षाचे बालक होते. तरी पण ते घाबरले नाही, कारण की संतांमध्ये त्यांचं तेज असतं, त्यामुळे त्यांचं स्वतःचं एक लहानपणापासूनच त्यांच्या मध्ये ते गुण असतात, त्यामुळे ते काही घाबरले नाही. आणि तो वाघ काही केला त्यांचा मार्ग सोडेना आणि त्यांचं उपर्ण घेऊन जणू त्यांना खुडवत होता की कुठेतरी तुम्हाला न्यायचं. तर तेव्हा निवृत्तीनाथ महाराज त्या वाघाच्या मागे मागे त्याच्याबरोबर गेले. आता म्हणतात की आपल्यात तर कधी कधी म्हणतात की काळं मांजर दिसलं तर घाबरायला पाहिजे का, की काही वाईट होतं का. आता मला सांगा की आपण काय उंदीर आहोत का? उंदराला मांजराची भीती असते, आपल्या माणसांना नाही. तर बघा म्हणजे हे छोटे छोटे गोष्ट म्हणजे इथे संत निवृत्तीनाथ महाराज तर वाघालाही घाबरले नाही. आणि मग तो वाघ त्यांना घेऊन एका गुहेत गेला आणि तिकडे गेले तर त्यांना तिथे मंत्रांचे उच्चार ऐकायला येत होते. अहम ब्रह्मास्मी सोहम अशा मंत्रांचे आवाज त्यांच्या कानावर पडत होते. आणि तिथे गेल्यावर त्यांना कोण दिसलं माहितीये, तिथे एक मोठे योगी पुरुष बसले होते, ते म्हणजे गहिनीनाथ, ते त्यांचे गुरु. आता गहिनीनाथ यांचं नाव पण तुम्ही ऐकलं असेल, मी इथे एक फोटो दाखवलाय. आपल्या देशात एक मोठी नाथ परंपरा आपल्याला लाभली आहे आणि आपणही तीच फॉलो करून आपणही त्याच्यानुसारच आपली उपासना करायचा प्रयत्न करत असतो. तर आदिनाथ शंकरांपासून सुरू झालेली ही नाथ परंपरा आहे. ज्यांचे आदिनाथ शंकरांचे शिष्य म्हणजे मच्छिंद्रनाथ, त्यांचे शिष्य म्हणजे गोरक्षनाथ आणि त्यांचे शिष्य म्हणजे गहिनीनाथ महाराज होते. आणि ह्याच गहिनीनाथांनी पुढे निवृत्तीनाथ महाराजांना अनुग्रह दिला. आणि जेव्हा निवृत्तीनाथ महाराज त्या गुहेत गेले तर तेव्हाच त्यांना तिकडचं एवढं पवित्र आणि एवढं तेजोमय असं वातावरण बघून त्यांना कळलं की हे जे योगी पुरुष आहेत तेच आपले गुरु आहेत. आणि जेव्हा गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना बघितलं तेव्हा त्यांनाही जाणवलं की हा मुलगा किती तेजस्वी आहे, किती हा नक्कीच पुढे जाऊन एक मोठा ज्ञानी संत होणार आहे. आणि तेव्हा त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांना गुरुमंत्र दिला, त्यांना सोहम साधना शिकवली, त्यांच्याकडनं योग साधना करवून घेतली आणि त्यांना हा मंत्र पुढे इतरांनाही देण्याचा अधिकार दिला. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांनी गहिनीनाथ महाराजांबरोबर तिकडे त्याच गुहेमध्ये काही काळ साधना केली आणि मग काही काळानंतर ते आपल्या घरी परत येईल. तर त्यांना घरी आलेलं बघून सगळ्यांना इतका आनंद झाला, कारण की सगळ्यांना वाटलं की
कुठे हरवला हा मुलगा, काही वाघाने, कारण ते जंगलात जात होते ना, सगळ्यांना वाटलं काही वाघाने वगैरे काही त्यांच्यावर हल्ला केला की काय, ते त्यांना काही वेगळा फटका झाला का काय. पण ते आले घरात आणि त्यांना बघून सगळ्या भावंडांना, आई वडिलांना खूप आनंद झाला. आणि तेव्हा जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या आई वडिलांना जाणवलं की आपला मुलगा किती तेजस्वी दिसतोय, किती एक एक वेगळेच त्याच्यामध्ये प्रतिभा आली आहे. आणि तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या आई-वडिलांना सगळी हकीकत सांगितली. आणि तेव्हा मात्र त्यांच्या आई-वडिलांना अतिशय कृतार्थ झाल्यासारखं वाटलं आणि म्हणजे त्यांची पूर्ण चिंताच जणू मिटून गेली. आणि पुढे जेव्हा त्यांचे आई-वडील त्यांना सोडून गेले, त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनीच आपल्या सगळ्या भावंडांचा सांभाळ केला. पुढे निवृत्तीनाथ महाराजांनीच ज्ञानेश्वर महाराजांनाही गुरुमंत्र दिला. त्यांना साधना शिकवली, कसं शांत बसायचं, मस्तकामध्ये जसं आता आपल्याला आधी ते दादाने शिकवलं की कशी आपण उपासना केली पाहिजे, तशीच उपासना त्यांच्याकडूनही करून घेतली. त्यांना सगळं ज्ञान दिलं, त्यांना योग साधना कशी करायची हे शिकवलं. तर आणि त्याचबरोबर सगळ्यांचा सांभाळही अगदी आई वडिलांसारखा त्यांनी केला. आणि हळूहळू इतरही भावंडांना त्यांनीच सगळी योग साधना शिकवली. आणि अशा प्रकारे फक्त स्वतःच्याच भावंडांना नाही, तर अनेक इतर संतांनाही त्यांनी अ, खूप मोठं मार्गदर्शन केलं. त्याचीच एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते, चांगदेव महाराजांची. तुम्ही चांगदेव पासष्टी बद्दल कदाचित तुम्ही हे ऐकलं असेल, तर त्याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर चांगदेव महाराज हे खूप मोठे योगी होते. त्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली. आणि मग त्यांना असं कळलं, त्यांना ज्ञानेश्वर माऊलींबद्दल जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांच्याशी आपण त्यांना भेटावं. पण त्यांना भेटायचं म्हणून ते पत्र लिहायला घेतलं त्यांनी. पण त्यांना कळेच ना की आपण पत्रात काय लिहायचं? कारण की ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यापेक्षा वयाने तर लहान होते, पण ज्ञानाने मात्र मोठे होते. त्यामुळे त्यांना कळेच ना की आपण काय लिहायचं या पत्रात. त्यांनी काय केलं, कोराच कागद ज्ञानेश्वर माऊलींना पाठवून दिला. आणि मग जेव्हा हा कोरा कागद ज्ञानेश्वर माऊली आणि सगळ्यांच्या हातात पडला भावंडांच्या, तेव्हा त्या मुक्ताबाई सगळ्यांना हसायला झालं. म्हणजे सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर माऊलींना हसायला झालं की हे काय, आपल्याला एवढा मोठा योगी महाराजांकडनं, चांगदेव महाराजांकडनं पत्र आले, म्हणजे 1400 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि कागद अजूनही कोराच राहिला. तर मात्र तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांना समजवलं की हसायची गरज नाही. त्यांचा कागद जसा कोरा आहे, तसं त्यांचं मनही तेवढंच स्वच्छ आहे. जसं एखाद्या कोऱ्या पाटीवर आपण लिहायला घेतलं, तर किती छान सुंदर अक्षर येतं की नाही? तसंच जर का त्यांच्या या निरागस अशा अतिशय कुठल्याही मन नसलेल्या मनावर जर का आपण चांगले संस्कार केले, त्यांना योग साधना शिकवली, तर ते खूप मोठे ज्ञानी होतील. आणि मग म्हणूनच मग तेव्हा त्यांना उत्तर म्हणून देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी 65 ओव्या लिहिल्या. ज्या योगपर अभंग त्याच्यावर अनेक आहेत त्या ओव्या. तर तर त्या ओव्या त्यांना उत्तर म्हणून पाठवल्या आणि त्यालाच चांगदेव 65 असं म्हणतात. तर अशा प्रकारे निवृत्तीनाथ महाराजांनी सर्वांनाच या योग साधनेमध्ये कसं चालायचं याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि अशीच त्यांची कृपा आपल्यावरही राहू दे. अशा मोठ्या संतांपुढे आपण नतमस्तक होऊयात आणि जशी साधना आपण इथे केंद्रात शिकतो, तशीच आपण हे करत राहू. आणि आपल्याला त्यात नक्कीच भगवंताची आपल्यावर कृपा असावी, अशी महाराजांची चरणी आपण प्रार्थना करून मी आजची गोष्ट संपवते. हरी